राधिका, राधिका शांत हो बरं. आज चल, चल आज जाऊया. चल उठ 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 राधिका. राधिका अगं अगं काय झालं? रडतेस कशाला? काय झालं हिला? राधिके काय ग? नानी, मी तिला आत घेऊन जाते. चल आज जाऊया. नानी नको. अरे पण काय झालं काय ते मला सांगाल का कोणी? अनर्थ झालाय ना. राधिका वहिनींनी गुरुनाथला एका दुसऱ्या मुलीबरोबर पाहिलं. काय? काय? राधिका शांत हो. तुझं दुःख समजू शकते मी. मी सुद्धा यातूनच गेलीये ग. जेवढ्या लवकर बाहेर पडशील ना ह्यातून, तेवढ्या लवकर सावरशील. असतं असं नेहमीच. का नेहमी हे दुःख स्त्रियांच्याच वाट्याला येतं? नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून नेहमी स्त्रियाच का रडतात? पुढे पुरुष कधी स्त्रीसाठी रडताना दिसत नाही. हिने रडून रडून स्वतःची काय अवस्था करून घेतली. आणि तिकडे तो गुरुनाथ शनाया बरोबर एन्जॉय करत असे. मी शनायाला म्हणालोय खरा की आजच्या आज राधिकाला डिवोर्स देतो म्हणून, पण हे ऐकल्यानंतर राधिकाचं काय होईल आणि मी नेमकं कसं आणि काय सांगू तिला? काहीच कळत नाही मला. ए काय रे, दिसत नाही का तुला? काय रे, डोळे फुटले काय तुझे? रस्ता काय बापाची प्रॉपर्टी समजलीस काय? आय एम सो सॉरी. तुम्हाला काही झालं नाही ना? सॉरी सॉरी काय हा? जाऊ द्या ना. जाऊ द्या काय जाऊ द्या? हा गाडीमध्ये बसला म्हणून काय कोणाला ठोकतो काय रस्त्याने? हा? अहो नाही, तुमची गाडी एकदम समोर आली, मला काही कळलंच नाही. सो अरे समोरून काय समोरून? अरे आम्ही सरळ जात होतो, हॉर्न मारत होतो तरी तुझं लक्ष नव्हतं. कुठल्या तंद्रीत गाडी चालवतो रे तू? हा? अहो जाऊ द्या ना, काही झालं नाही ना आपल्याला. ओ भाऊ जाऊ दे. जाऊ द्या का जाऊ द्या? तू कशा पाय कड घेते का त्याची? अहो भांडायचं तरी कशा पायी? काही झालं नाही ना आपल्याला. उगाच आपलं पिरपिर पिरपिर. एक तर अनोळखी शहरात नवीन आपण. इथं कसं गुना गोविंदाने राहावं आणि तुम्ही लागले मारामारी करायला. ए काहीतरी बावळटासारखं बोलू नकोस. मी मारामारी नाही करायला लागलो. बर बाबा, मी बावळट, पण तुम्ही आपलं डोकं शांत ठेवा. उगाच एवढ्या तेवढ्याच्या गोष्टींवर चिडचिड कशाला करता? हे बघ, हे गाव नाहीये, गाव शहर आहे, शहर. आणि हे अशा माणसासोबत असंच वागलं पाहिजे इथे. अहो हो, गाव काय आणि शहर काय? काय शहरातली माणसं काय माणसं नसतात होय? उगाच आपलं रागराग करायचा आणि नवीन शहरात राहायचं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून राहावं माणसाने. आणि तुम्ही उगाच रागराग करता. दादा, आम्ही साताऱ्याकडे नवीन आहोत या शहरामध्ये. जावा तुम्ही, जावा. आणि हो, जरा सावकाश गाडी चालवा. घरी वहिनी वाट बघत असतील, त्यांचा पण जरा विचार करा. आणि तुम्ही चला बरं.
गुरुनाथचं त्याच्या ऑफिसमधल्या मुलीबरोबर अफेअर चालू आहे हे आम्हाला आधी कळलं होतं, पण हे राधिका वहिनींना कसं सांगायचं हा प्रश्न होता. कारण सत्य कळाल्यावर त्यांच्या मनावर निश्चित परिणाम होईल याची गॅरंटी होती. शेवटी व्हायचं तेच झालं. राधिका वहिनींनी त्या दोघांना एकत्र पाहिलं. बाप रे, माझा तर विश्वासच बसत नाहीये. गुरुनाथनी असं कसं केलं असेल? अहो नानी, आपण तर बाहेरचे, एकाच घरात असूनही राधिका वहिनींना याच्यावर विश्वास नव्हता. शेवटी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना जाणीव झाली की त्यांचा विश्वासघात होतोय. पण गुरुनाथ असं कसं वागू शकतो? अरे नीतिमत्ता नावाची चीज काही असते का नाही? महाजन साहेब, हल्लीच्या काळात हे शब्द फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिले. तर काळाबरोबर माणसाची बौद्धिक प्रगती झाली, पण भावना मात्र गंजत गेल्या. अहो पण म्हणून काय स्वतःच्या बायकोशीच असं खोटं मागायचं? आता काय करेल हो बिचारी राधिका. हो ना, आधीच बिचारी इतकी हळवी आहे. एवढा मोठा आघात म्हणजे वेळच लागायची वेळ येईल. बापरे, वेळ लागेल म्हणजे मग सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट. बापरे, नको तू नको. गप्पच कर. तू वेळ काय, तू बोलतेस काय? अहो नाना, त्यांची भीती स्वाभाविक आहे. राधिका वहिनींना खरंच खूप धक्का बसलाय, फार खचून गेल्यात. रेवती, कशी आहे ग आता ती? अजूनही रडतेच आहे का ग? खूप रडते, पण रडू दे तिला. वास्तवाशी ओळख होते तिची. आणि ती होताना त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, है ना? आता आणखीन काय वाईट व्हायचं राहिलंय? एखाद्या स्त्रीसाठी तिचं घर, तिचा संसार, तिचा नवरा हेच आयुष्य असतं, आणि त्याच्यावरच निखारा ठेवलाय गुरुनाथने. तिच्या आशा अपेक्षा सगळं जळून खाक झालंय. पण आहे कोणती पोरगी? शनाया नाव आहे तिचं, त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते. अरे देवा, काय होऊन बसलंय हे? आणि गुरुनाथ कुठं आहे? आत्ताच्या आत्ता आपण त्याच्याशी बोलायला हवं आणि हे आपणच थांबवायला हवं. आणि अगदी बरोबर आहे, येऊ दे त्याला. नाही नाही, मी सोडणार नाही त्याला. आल्या आल्या जाब विचारतो की नाही बघा. कसला जाब?